वालेकुम अस्सलाम। और क्या भाई खैरियत? अल्हम्दुलिल्लाह। कितने दिन हुआ दुबई से आकर? 8 दिन हुआ। अच्छा तो कहाँ जा रहे हो? मैं मेरे बेटे के लिए पैदाइशी सर्टिफिकेट बनाने के लिए म्युनिसिपल ऑफिस जा रहा हूँ। म्युनिसिपल ऑफिस यहीं पर ही है? अच्छा वही तो जा रहा हूँ। यह आपका बेटा है? हाँ। माशाअल्लाह बहुत अच्छा है। अभी कितना चुपके रहो, ऐसा बोलना तो। थोड़ा ध्यान से नामों की स्पेलिंग बहुत मिस्टेक होती है, थोड़ा ध्यान से लिखिए। अच्छा तो चलता हूँ, मुझे घर को सब्जी भी ले जानी है। अच्छा तो चलता हूँ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर ये तो साहब रे पैदाइशी सर्टिफिकेट ಅಂದ್ರೆ पैदाइशी सर्टिफिकेट ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿ। ಅದೇ ಕನ್ನಡ ಹೇಳಪ್ಪ। अबू पैदाइशी सर्टिफिकेट नहीं बोलते, बर्थ सर्टिफिकेट बोलते। तुझे मालूम नहीं बाबू से भी चुपके बैठ बा। ए कले दिन पड़ा होगी। सर अयो चुपके बैठ बा, क्या मिला करना को? ಏನ್ ಬೇಕು ಸಾಹೇಬ್ರೆ? पैदाइशी सर्टिफिकेट ಅಂದ್ರೆ पैदाइशी सर्टिफिकेट ಏ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅಲ್ಲೋಗ್ರಿ। क्या जी मुझे कहा पैदाइशी सर्टिफिकेट मालूम नहीं? ಏನ್ ಸಾಹೇಬ್ರೆ ಆರಾಮ? ಹಾ ಆರಾಮ। ఎందుకు पैदाइशी सर्टिफिकेट ಅಂದ್ರೆ पैदाइशी सर्टिफिकेट। अबू पैदाइशी सर्टिफिकेट नहीं बोलते, बर्थ सर्टिफिकेट बोलते। ओ ಅದು पैदाइशी सर्टिफिकेट ಅಲ್ಲ, ಜನನ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ। ಅದೇನೆ ಅರ್ಜಿ ಕೊಡಿ। ಅಜ್ಜಿ ನಾನಿದು ಮಾಡ್ತೀನಿ, ನಾನಿದು बहुत दूर है। ನೀವು ಏನು ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳಿ ಸರ್। ಏನ್ ಸಾಹೇಬ್ರೆ? उसका ने पूछा तो ना अज्जी को लगा पैदाइशी सर्टिफिकेट पूछे तो ना अज्जी को लगा। नानी तो बहुत दूर है। अज्जी अल्लाह तो अर्जी एप्लीकेशन फॉर्म क्या ಇದು ಕೊಡ್ತೀರಾ? ನಾನು ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ। क्या लंचा देना हराम बात, इस्लाम में जात देता नहीं। देख एक मैं तू ಹಂಗಾದರೆ ನಿಮ್ಮ ಮಗನ ಹೆಸರು ಹೇಳಿ। ಮಗನ ಸನ್ ಜಾಫರ್ नहीं जाफर। ನಿಮ್ಮ ತಂದೆ ಹೆಸರು ಹೇಳಿ। ಫಾದರ್ ಜಾಕೀರ್ ಹೌದು ಸ್ವಾಮಿ, ಜಾಕೀರ್। ತಾಯಿ ಹೆಸರು ಹೇಳಿ। ಮದರ್ ಶರ್ಫುನಿಸಾ ಏನು ಅದು ಬಿಡಿ ಸರ್, ನಾನು ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ। ನಾಳೆ ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಬನ್ನಿ। ಬನ್ನಿ ಎಲ್ಲರೂ ಕನ್ನಡ ಕಲಿಯೋಣ, ಸುಲಭವಾಗಿ ತಮ್ಮ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ। ಜಜಾಕಲ್ಲಾಹು ಖೈರಾ। ತಕ್ಬೀರ್।